सगळ्यांना खरेदी बघायची होती आमची. बऱ्याच त्यांच्या काल कमेंट पण होत्या काय घेतलं दाखवा तांबे पितळेची भांडी असं. चला तर म्हटले आपण सेपरेट व्हिडिओ करू कारण मग व्यवस्थित कळतही आणि दाखवताही येतं. चला तर मम्मीने काय घेतले अधिक मास निमित्त प्रियांकासाठी काय काय घेतलं, जावयांसाठी काय काय घेतलं तर तुम्हाला दाखवते मी. आणि मला स्वतःला खूप प्रियांका बोलली होती का जा मम्मी आता आमचं म्हणजे दुसरं तिसरं आहे तर आम्हाला काही जास्त नको खर्च करू. पण मग मला खूप आवडलं ना तर मग मी प्रियांकाला ना मला भांडे खूप आवडले तर तिला बोलले सगळे देवासाठी घेतलेले छान आहे. त्याच्यात सईला आहे ना सईला हे खूप आवडलं. सई बोलली आजी मला याच्यात आहे ना तांब्याचं भांड आहे मला पाणी प्यायचंय म्हणे रात्री भरू आणि सकाळी आम्ही पिऊ. तू असं बोलली ना काय बोलली सांग बरं त्यांना. मग हे माझ्या सईसाठी पाण्याचं भांड घेतलं मी आहे ना. तिने सगळ्यांसाठी भांड आहे ना असे हे मला आहे हे पप्पाला आहे हे मम्मीला आहे अशी बोलली आहे त्याच्यामुळे हे सईसाठी हा तुम्हाला दाखवते. खूप सुंदर भांड आहे ते. दाखव कसं काय तू दाखव चल तुझं भांड आहे ना मग तू दाखव. तिने आल्यापासून सांगितलंय हे भांड माझं आणि याच्यातलं पाणी मी पिणार आहे असं सकाळपासून उठल्यापासून तेच म्हणते. दाखव सगळ्या ताईंना दाखव. छान आहे भांड खूप मस्त आहे बघ. रजवाडी मठार म्हणतात वाटतंय आता. हा का मला पण माहित नाही काय म्हणता पण मला पण आवडलं. म्हटलं चल ठीक आहे सईला दिवसभर याच्यातलं पाणी पाजलं ना तरी छान असतं. आणि त्याच्या संग असा ग्लास पण दिलेला आहे बघा म्हणजे आपण ग्लासात ओतून प्यायचं ते म्हणते मला शिकवते बघा. इतकं सुंदर आहे मला स्वतःला पण आवडलं. म्हटलं छान आहे सईसाठी तरी छान आहे. आणि ते कसं रातून संध्याकाळी जरी भरलं आणि सकाळी उठल्या उठल्या जरी तहान लागली तिला रात्रीतून तर असं पण पाण्याची बॉटल लागते त्याच्यामुळे मग फ्रीजचं पाण्यापेक्षा यातलं पाणी छान आहे. आणि आता उन्हाळा संपतच आलाय त्याच्यामुळे तांब्याच्या भांड्यातलं पाणी तर खरंच छान आहे. आम्ही पण घरात तांब्याचं फिल्टर आता वापरणार आहे आमच्याकडं पण आहे कारण तांब्यातल्या भांड्यातलं पाणी ना खूप छान असतं पिलेलं असं ऐकलंय. आणि बघा खूप छान आहे असं ग्लास पण आहे म्हणजे असं ओतलं ना तर ग्लासमध्ये म्हणजे आपण ग्लासने पण पाणी पिऊ शकतो आणि परत तो झाकून घेऊ शकतो. एवढं सुंदर दिसायला पण खूप छान आहे म्हणजे मला खूप आवडलं. म्हटलं ठीक आहे माझ्या सईसाठी घेते मी. बापरे त्या काय म्हणते ना एवढं सई आवडते का मग तुझंच भांड खराब होऊन जाईल. ठोकायची मस्त डिझाईन आहे ना छान वाटतं असं. तुझं देत नाही ते कोणाला देत नाही. माझं भांडे आजीने मला घेतलेलं आहे. आणि बाई जावयांसाठी मस्त प्रियांकासाठी काय म्हणते माहितीये का जावई म्हणजे कोण माहितीये का तुझा पप्पा. आणि पप्पा अगं तुमच्या बाप्पांना आंघोळीला घेतलंय. आपलं किती मोठं एवढं मोठं आहे. ती म्हणते मला वाटलं मला आंघोळीला घेतलंय. आपल्याकडे आहे ना मोठं सईला मोठं घेतलेलं आहे आम्ही. हा मग घेऊन येऊ ना आपण. ती म्हणते नाशिकला तिच्या आत्याने नेलं होतं ना त्यांचं. ती म्हणते बारसं करायचं होतं तेव्हा नेलं होतं का. हा का काय नाव आहे तुझ्या आत्यांच्या बाळाचे. खूप मस्त आहे. देव नाण्या वगैरे साठी छान आहे ना. प्रियांकाला पण आवडलं. प्रियांका म्हणे मम्मी मग मला मी म्हटलं की हेच घे पण मग तिने बाकीचे पण भांडे घेतले. याची गरज होती मला. म्हणजे देव नाण्याला वगैरे छान आहे ना. ताटलीत नाण्याचं आम्ही पण त्याच्यातच म्हणतो ताटलीमध्ये ना ते साधं पाणी सांडून जाईल. असं देव नाण्याचं पाणी टाकलेलं तर झाडांना टाकायला पण छान आहे. आणि डेकोरेशन मध्ये पण करू शकतो. आणि सगळ्यात आई विचारतं प्राइस किती तर प्राइस पण सांगून देतो. आम्ही ना ते घंगाळाचं घेतलं ना ते 1450 रुपयाला आम्हाला बसलेलं होतं आणि आमच्या ओळखीचंच दुकान आहे त्याच्यामुळे त्यांनी छान प्राइस दिली आम्हाला. 1450 रुपयाचं घंगाळ. आणि हे पण आहे ना 750 रुपयाचं होतं पण 700 रुपये लावले त्यांनी. आणि ती ताट पण म्हणजे आपल्याला ताट तर खूप अशी जड आहे खूप जड आहे. आणि वाळण द्यायलासाठी ना. हो वाळण द्यायला म्हटले अनारसे वगैरे आपण सजून देऊ याच्यामध्ये म्हणून ही ताट पण घेतली. आणि अशा आपल्याला पूजा वगैरे करायला पण छान आहे ना. तिला म्हटलं आता वड सावित्री पौर्णिमा आली ना पण तिला पूजा नाही करायची पण म्हटले देवापाई पण छान आहे असं मस्त आहे दणकट आहे असं. आणि वस्तू कशी हलकी नाही घ्यायची कारण भरपूर दिवस आपल्याला जाते त्याच्यामुळे ना मी वस्तू अजिबात हलकी करून नाही घेते एकदम दणकट. परत टेन्शनच नाही वस्तूचं. इतकं छान आहे आणि छान मस्त आहे. आणि एक स्पेशल वस्तू घेतलेली आहे ती तुम्हाला दाखवायची छान आहे.
आणि ताटली पण मला आहे ना 700 रुपयालाच बसलेली आहे. म्हणजे सईचं पाण्याचं भांडं पण मला 700ला बसलं, ताटली पण 700ला बसली. फक्त ते जे भांडं आहे ना ते 1250ला बसलं मला. ते पण असं होते ना, ते पण छान आहे. आणि आता या महिन्यामध्ये तांबे पितळीला भाव आहे. आता कारण सगळ्यांना मानाला देताना भांडे त्याच्यामुळं. आणि याच्यात काय आहे सई दाखवणार आहे, स्पेशल वस्तू आहे. थांबा सई खोलू द्या, सईच्या हाताने दाखवतीये सई तुम्हाला. त्याची खरेदी आजच केली आहे. आज गुरुपुष अमृत आहे ना, तर छान खरेदी झाली सईच्या मम्मीसाठी. आम्ही घेतलाय दिवा घेताना जावयांना, तर आम्ही पण मग एक आज गुरुपुष अमृत आहे ना, तर जावयांसाठी हा दिवा घेतलेला आहे. म्हणजे कसं जावयांना आपण दिवा ठेवतो मग तो मान त्यांचा असतो. आणि मग आहे ना आम्ही आज स्पेशल तिला देवासाठी घेतलेला आहे. आज गुरुपुष अमृतचा चांदीचा दिवा पण आम्ही घेतलाय तिला. आणि हा दिवा आहे ना बघा, खूप माझा दिवा आहे ना, मी तुम्हाला सगळ्यांना सांगते का मी घरात देवघरात आहे ना 2 दिवे लावते. एक आहे ना असा पितळाचा पण आहे आणि एक असा चांदीचा पण आहे. आणि याच्यात मी ना साधं तूप लावते, म्हणजे साधं तूप मी बोलते गावठी तूप बोलता ना तसं, तर गावठी तुपाचा दिवा लावते. आणि याच्यात आहे ना तेलाचा दिवा लावते. म्हणजे प्रियंकाला पण आता छान दिवे झाले. आणि सगळ्यात महाग वस्तू घेते कांदीला आता खूप भाव आहे. खूप भाव आहे. 700 रुपये किती भाव आहे ना. हा. आणि हा एवढा छोटासा दिवा केवढ्याला पडलाय माहितीये का आम्हाला? 7,500ला दिवा पडलेला आहे. 7,500ला खूप महाग पडलाय. आणि हाच दिवा मला घेतलेला आहे 4,500ला. मला तेव्हा पडला होता. आणि आता विचार करा ना, तेवढाच दिवा आहे 7,500ला पडलाय. म्हणजे किती फरक झालाय, डबल टिबल फरक वाटतोय मला तर. आणि सुंदर आहे दिवा पण छान आहे. म्हणजे प्रियंकाला एक छान वस्तू झाली आमच्याकडून पण मस्त. हा देवासाठी दिला तिला आणि तो जावयासाठी दिला, तर 2 दिवे घेतलेले आम्ही मस्त. तिला पण फार आवडला. हा तुला घ्यायचं दिवा छान आहे ना, छान आहे ते. आणि आज गुरुपुष अमृत आहे ना, त्याच्यामुळे काहीतरी चांदी सोन्याची खरेदी करताना चांदीचं आहे का? तर म्हणून मग मी आज तिला म्हटले आजच तू लावतो. नाही ना, हा गणपती बाप्पा समोर ठेवायचं ना आपलं देवघरात. दुसरं आहे ना काय? तो काय तो तुझ्या पप्पांसाठी आपण घेतलाय. कसं अडचण झाकण आहे ना, ते तिला पडलंय साफ केलं. याच्यावर याचं झाकण ना सैकून आहे ना थोडंसं ते खुर्ची मागे पडलेलं आहे. ते काही काढता येऊ नाही राहिलं. मी तुम्हाला दाखवल झाकण. पण प्रियंकाने जेव्हा देवा लावल ना तेव्हा त्याच्यावर झाकण खूप सुंदर दिलेलं आहे, ते पण तुम्हाला दाखवल. ह्या माझ्या सईने पाळलेले. तर मग एवढे सगळे काय मम्मीने अधिक मास निमित्त आम्हाला वस्तू घेतलेले आहे. त्याच्यातली मग तिचं चालले का ती आज गुरुपुष्प अमृत योग आहे ना, तर मग आज आहे ना हा दिवस घेऊन जा आणि गणपती बाप्पांसमोर किंवा देवघरामध्ये लाव असं साजूक म्हणजे तुपामध्ये. कसं आहे ताई, आता आपण मी तर घेतलाय तिला आज गुरुपुष अमृतच्या मुहूर्तावर. आणि आज तो लावला पण पाहिजे ना, तर तिला बोलले का ठीक आहे आपण कार्यक्रम धोंड्याचं जेव्हा करू तेव्हा करू. एवढ्या हप्त्यामध्ये तर करणारच आहे, कारण आपण अनर्शाला तांदूळ भिजत टाकले. अनर्शा करायच्या आहे ना, तर थोडं एक उशीर होणार आहे. तर तिला मी बोलले का मग ठीक आहे, पण आज तू दिवा घेऊन जा आणि तुझ्या मंदिरात लाव देवाचा दिवा. माझा हा दिवा मी घेऊन जाणार आहे आणि आज लावते. आणि लावल्यानंतर पण तुम्हाला दाखवते कसा दिसतो काय. पण किती छान दिसतोय ना, तर त्याची घडण पण घडण खूप छान आहे. आणि खोलगट आहे ना, त्याच्यामुळे तो सकाळी लावला का संध्याकाळपर्यंत राहतो. कारण माझा दिवा पण आहे ना सकाळी जर लावला ना तर संध्याकाळपर्यंत राहतो. आणि आजचं खूप छान महत्व आहे त्याला. त्याच्यामुळं मी आज तिला दिवा घेऊन दिला आहे. म्हटले धोंड्याच्या दिवशी पण त्या दिवशी द्यायचा, तर आजच घेऊन जातो. सईसाठी पण आता मस्त पाण्याचं भांडं घेतलंय आहे ना साई. अजून सईला आहे ना फ्रॉक घ्यायचा, आमच्या सईला फ्रॉक घ्यायचा आहे ना. मम्माला साडी घ्यायची आहे, अजून तिच्या पप्पांना कपडे घ्यायचे अजून आहे ना. आपण भरपूर घ्यायचे ना अजून तुम्हाला. लय खरेदी साईज त्यांची आहे ना. घ्यायचंय का ग? एवढी आमची खरेदी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता प्राईस पण सांगितली आणि सगळ्या ताईंना लवकर भेटू. उद्याच्या ब्लॉग मध्ये लवकर भेटू बघा. अजून हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे नाही. चला, आपल्या साड्यांचाही न्यू स्टॉक आलेला होता, तर तोही मी आता ओपन करत होते. आणि त्यानंतर मग बघा छान छान मस्त स्टॉक आलेला आहे. आणि आज मायलेकी साडीज कलेक्शन व व्हिडिओही आलेला आहे. बऱ्याच त्यांना हव्या होत्या, कारण आता अधिक मास निमित्त आहे ना मुलीसाठी. आणि मुलगी ही आईसाठी साडी घेत असते, कारण आईची ही ओटी भरली जाते ना. तर खूप छान मस्त स्टॉक साड्या आलेल्या आहे.
तर ह्या खूप डिमांडेड साड्या आहे, बऱ्याच ताईंना घ्यायच्याच होत्या, तर काही ऑर्डरच्याही साड्या होत्या. तर भरपूर साड्या मागवलेल्या आहेत. इतक्या मस्त मस्त आलेला आहे आपला न्यू स्टॉक. तर नक्कीच तुम्ही माहिले की साडीज कलेक्शनला व्हिजिट करा आणि बघा व्हिडिओ. आज आलेला आहे आणि ह्या बेल्टच्या साड्या आहे ना, इतकी याला मागणी ना, म्हणजे आल्यानंतर लगेच ते एका तासाच्या आतच बुक होतात. खूप छान मस्त आहे. तर हे बघा, आता ही असं वाटतंय बुक झाल्यावरती. सुंदर कलेक्शन आलेलं आहे आणि परत आपला नवीन स्टॉक आलेला आहे आणि इतकं सुंदर आहे बघा. सुंदर आहे, बेल्ट आहे साडीवर, डिझायनर ब्लाऊज आहे, प्लेन साडी आहे आणि प्राइस काय आहे, जबरदस्त प्राइस, ऑफर प्राइस लावलेली आहे, इतकी कमी दरात लावलेली आहे. मायले की साडी कलेक्शनवर नक्की व्हिजिट करा. सुंदर सुंदर साड्या बघायला भेटणार आहे तुम्हाला. हे बघू शकतात, कट वर्कमध्ये मस्त अशी बटरफ्लाय साडी आलेली, म्हणजे बटरफ्लायची डिझाईन असणारी साडी आलेली आहे आणि त्याचं कापड वगैरे खूप छान आहे. आणि कलर तर बघा, एक से बडकर एक आहे. मस्त असे काही लाईट कलर, काही डार्क कलर, जसे पॅटर्न तसे कलर. इकडे मम्मी ही दाखवत होती पण बाहेर थोडासा आवाज होता म्हणून मी म्यूट केलेले आहे. बघा, हे पिंक कलरमध्ये मस्त अशी ना कटवर्कची डिझाईन, त्यावरती मस्त बटरफ्लाय ही पिंक कलरचे आलेले आहे. खूप छान आलेले आहे सगळ्या साड्या. तुम्ही नक्कीच माहिले की कलेक्शनला तुम्ही भेट द्या आणि छान छान मस्त साड्या खरेदी करा. आणि ज्या ताईंनी ऑर्डर केलेल्या आहे त्यांच्या सगळ्यांच्या लवकरच पोहोच होतील, कारण अधिक मास निमित्त सगळ्याच ताई साड्या घेत आहे आणि भरपूर छान सपोर्ट देत आहे. तर सगळ्या ताईंचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तर चला बघा स्टॉक आणि पुढचा व्हिडिओही कंटिन्यू बघा. चला, त्यानंतर घरी आली. हा चांदीचा दिवा मम्मीने दिलेला आहे अधिक मास निमित्त. पण आज म्हणजे गुरुपुष्प अमृत होतं त्यामुळे मम्मी दिवा आता लावते देवघरामध्ये. त्यामध्ये वाट टाकलेली होती, हळदी कुंकूने पहिले दिवाची पूजा केली आणि त्यानंतर मग त्यामध्ये साजूक तूप टाकलं आणि त्याखाली ना पितळीची वाटी होती, तर ती पितळीची वाटी ठेवलेली होती. मम्मीने डिश किंवा वाटी ठेवायला लावली होती. मग माझ्या पितळीची वाटी होती तर मम्मी त्या म्हणजे वाटीमध्ये दिवा ठेवला आणि मस्त म्हणजे खूप वेळ चालला होता, खूप वेळ म्हणजे रात्रीपर्यंत जो चालूच होता. तेलाचा भिजला गेला पण तुपाचा एकदम छान मस्त असा अखंड चालला आहे बघा. आणि भरपूर साजूक तुपही बसतं, छान नाही आणि दिसायलाही बघा किती छान वाटतं. आणि देवघरामध्ये पण खूप प्रसन्न वाटत होतं. आजच्या दिवशी सकाळीच हळदीचं लेपन वगैरे केलं, तो व्हिडिओ तुम्हाला काल मी शेअर केला. आणि कशी वाटली आमची अधिक मास निमित्त केलेली खरेदी आणि दिवाही कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान व्हिडिओसह आपण लवकर भेटू. तोपर्यंत सगळ्या ताईंना, मावशींना बाय बाय.